गुप्तधनाच्या लालसेपोटी मांडूळ सापाची तस्करी, रत्नापुरातून 5 जणांना अटक। पैशाचा पाऊस आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या अंधश्रद्धेतून दुर्मिळ मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा सिंदेवाही वन विभागाने पर्दाफाश केला आहे। मंगळवारी रात्री रत्नापूर येथे टाकलेल्या धाडीत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे। अशी घडली कारवाई। रत्नापूर येथील युवराज गहाणे यांच्या घरी सापाचा सौदा होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती। या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्रीच्या सुमारास गहाणे यांच्या घरावर छापा टाकला। यावेळी 3.5 ते 4 फूट लांबीचा जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आला। वन विभागाने या प्रकरणी अशोक आत्राम वय वर्ष 59, अनिल मेश्राम वय वर्ष 38 दोन्ही राहणार रत्नापूर, ईश्वर शेंडे वय वर्ष 53 राहणार धामणगाव, निर्मल हलदार वय वर्ष 60 आणि सरोज शिबू मालो वय वर्ष 38 राहणार गडचिरोली यांना ताब्यात घेऊन वनगुन्हा दाखल केला आहे। घराचा मालक युवराज गहाणे हा फरार असून त्याचा शोध वन विभाग घेत आहेत। उपवन संरक्षक कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार, क्षेत्र सहाय्यक सीडाम यांनी ही कारवाई केली असून मांडूळ सारख्या वन्यजीवांची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा असून या घटनेचा पुढील तपास सिंदेवाही वन विभाग करीत आहेत।